माधव जय कुंज बिहारी जय राधा माधव जय कुंज बिहारी जय गोपी जन वल्लभा जयो गिरिवरधारी जय गिरिवरधारी जयो यशोदा नंदन जयो व्रज जनर जयो यशोदा नंदन जयो व्रज जनर जयो जमुना तीरावन चारी जयो कुंड बिहारी जयो जमुना तीरावन चारी जयो कुंज बिहारी जयो राधा माधव जयो कुंज बिहारी जयो राधा माधव जयो कुंज बिहारी जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैता गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंदा हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम राम हरे हरे जयो राधा गोविंद राधा गोविंद श्री राधे जयो गौरानिताय जयो गौरानिताय जयो जयो प्रभुपाद जयो जयो गुरुदेव गुरुदेव हरिनाम संकीर्तन की जय श्रील प्रभुपाद की जय गुरु महाराज जी की जय हरे कृष्ण
ॐ नमो भगवते वासुदेवाय। ॐ नमो भगवते वासुदेवाय। ॐ नमो भगवते वासुदेवाय। नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरये। नष्टप्रायेषु अभद्रेषु नित्यं भागवत सेवया भगवतीरुत्तमश्लोके भक्तिर्भवति नैष्टिकी। कृष्णाय वासुदेवाय देवकीनन्दनाय च नन्दगोपकुमाराय गोविन्दाय नमो नमः। ॐ अज्ञानतिमिरन्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरोन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। नमो ॐ विष्णुपदाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामिन् इति नामिनि। नमस्ते सरस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवास आदि गौर भक्त वृंद। हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्णा प्रभुजीज माताजीज, आपलं सगळ्यांचं स्वागत आहे आजच्या श्रीमद भागवतम चर्चेमध्ये. आपण पाहत आहोत की कशा प्रकारे हस्तिनापूर मध्ये कुरु कुळातल्या स्त्रिया भगवंतांच्या वेगवेगळ्या भक्तांचं आणि विशेषतः भगवंतांच्या ज्या द्वारकेमधल्या त्यांच्या 16,108 ज्या राण्या होत्या त्यांच्या भाग्याचं कौतुक करत आहेत, भगवंतांचं यशोगान गात आहेत. कशा प्रकारे भगवंत आपल्या वेगवेगळ्या भक्तांसोबत आदान प्रदान करतात आणि भक्त कोणत्याही, आजच्या आपण सत्रामध्ये चर्चा करू विशेष प्रकारे, की भक्त कोणत्याही बॅकग्राऊंडचा, कोणत्याही जन्मातला, कोणत्याही जाती धर्मातला, कोणत्याही परिस्थितीतला का असेना, परंतु जर त्या भक्ताचं भगवंतांप्रती समर्पण आहे तर भगवंत निश्चित त्याला स्वीकार करतील. आणि आपण शास्त्रांमध्ये दिलेले काही रेफरन्सेस पण पाहू जे श्रील प्रभुपादजी तात्पर्यामध्ये इथे कोट करत आहेत. तर अगोदर आपण श्लोक क्रमांक 29 पाहू. हरे कृष्णा, तुम्ही कृपया सगळ्यांनी म्हणण्याचा प्रयत्न करा. या वीर्यशुल्केन ऋता स्वयंवरे, या वीर्यशुल्केन वृता स्वयंवरे प्रमथ्य चैद्यः प्रमुखान् हि शुष्मिनः प्रमुखान् हि शुष्मिनः प्रद्युम्न साम्बाम्ब सुतादयो परा प्रद्युम्न साम्बाम्ब सुतायतो परा यश्चारुता भौमवधे सहस्रशः याच्चारुता भौमवधे सहस्रशः
हरे कृष्ण. कुणाला वाचायचं आहे प्रभूजीच माताजीच? मी वाचू प्रभूजी? हा, रेशमी माताजी. हरे कृष्ण. हरे कृष्ण. प्रभूजी तुम्ही पुढचं वाचा. ठीक आहे. हरे हरे कृष्ण. श्रील प्रभुपाद यांची जय. या स्त्रियांना प्रद्युम्न, साम, अंब इत्यादी मुले आहेत. शिशुपाळाच्या नेतृत्वाखाली अनेक सामर्थ्यशाली राजांचा पराजय करून त्यांनी त्यांनी रुक्मिणी, सत्यभामा आणि जामवंती यांचे बळाचे हरण केले. तसेच भौमासूर आणि त्यांचे सहस्रावधी सहकारी राजे यांचा वध करून त्यांनी इतरही स्त्रियांचे हरण केले. या सर्व स्त्रिया मोठ्या वैभवशाली आहेत, भाग्यवान आहेत. तात्पर्य श्रील प्रभुपाद यांच्याद्वारे. श्रील प्रभुपाद यांची जय. पूर्वीच्या काळी सामर्थ्यशाली राजांच्या विशेष गुणवती कन्यांना त्यांच्या प्राप्तीची इच्छा असणाऱ्या विविध प्रतिस्पर्धी राजांकडून उघड रीतीने आपला पती निवडण्याचे स्वातंत्र्य मिळे. अशा समारंभांना स्वयंवर म्हटले जाई. असे स्वयंवर म्हणजे पराक्रमी पराक्रमी पण एकमेकांची स्पर्धा करणाऱ्या विविध राजकुमारांमधील उघड स्पर्धा असल्याचे अनेक वेळा राजकुमारींचे वडील अशा राजकुमारांना निमंत्रण पाठवित आणि या राजकुमारांमध्ये बहुधा खेळाडू वृत्तीने लढाया होत. परंतु काही प्रसंगी असेही घडे की या लढायांमध्ये योद्धे मारले जात आणि सर्वात शेवटी जो विजयी होई त्याला ती राजकुमारी प्राप्त होत असे. तिच्यासाठी अनेक राजे मात्र मारले जात. श्रीकृष्णांची पट्टराणी रुक्मिणी ही विदर्भ देशाच्या राजाची कन्या होती आणि तिच्या पित्याची अशी इच्छा होती आपली ही सुंदर आणि गुणवती मुलगी आपण श्रीकृष्णांना द्यावी. शिशुपाळ हा श्रीकृष्णांचा अतिभाव होता, त्यामुळे तेथे उघड स्पर्धा होती आणि नेहमीप्रमाणे त्यात भगवान श्रीकृष्ण यांचे विजयी झाले. त्यांनी आपल्या अतुल्य सामर्थ्याने शिशुपाळ आणि इतर राजांचा पराभव केला. रुक्मिणीला प्रद्युम्नासारखी 10 मुले झाली. अशाच प्रकारे जिंकून आणलेल्या श्रीकृष्णांना इतरही काही राण्या होत्या. भगवान श्रीकृष्णांच्या या सौंदर्यपूर्ण लीलांचे पूर्ण सविस्तर वर्णन पुढच्या 10व्या स्कंदामध्ये येईल. भौमासुराने वेगवेगळ्या राजांच्या 16,100 राजकन्यांचे अपहरण करून त्यांना आपल्या भोग सुखासाठी बंदित ठेवले होते. त्यांनी आपल्या मुक्ततेसाठी भगवान श्रीकृष्णाची करुणा भागली आणि त्या कळकळीच्या प्रार्थनेने धावून येऊन दयाळू भगवंतांनी लढाईत भौमासुराचा वध केला आणि या सर्वांची मुक्तता केली. सामान्य समाजाच्या मूल्यमापनाच्या दृष्टीने पाहता या सर्व मुली भ्रष्ट, अधःपतित होत्या. तथापि भगवान श्रीकृष्णाने त्या सर्वांना आपल्या पत्न्या म्हणून स्वीकार केला. सर्व शक्तिमान प्रभू श्रीकृष्णाने या मुलींची विनम्र प्रार्थना मान्य केली आणि थाटामाटाने त्यांच्याशी विवाह झाला. त्यामुळे द्वारकेमध्ये त्यांच्या एकूण 16,108 राण्या होत्या आणि त्या प्रत्येकीपासून त्यांना 10 मुले झाली. ही सर्व मुले मोठी झाली, त्यांनाही प्रत्येकी 10 मुले झाली. अशा प्रकारे त्यांच्या कुटुंबाची संख्या लाखोच्या प्रमाणात होती. हरे कृष्ण. धन्यवाद प्रभूजी. हरे कृष्ण. धन्यवाद. श्रील प्रभुपाद की जय. तर इथे भगवंतांच्या यशोगानामध्ये हस्तिनापूर मधील स्त्रिया इथे आठवत आहेत की कशा प्रकारे भगवंतांनी वेगवेगळ्या प्रकारे त्यांच्या 16,108 राण्या ह्या प्राप्त केल्या. तर भगवंतांची जी सर्वात प्रायमरी म्हणजे प्रमुख राणी कोण आहे कृष्णांची? रुक्मिणी. श्रीमती रुक्मिणी देवी. आणि 2 नंबर सत्यभामा. सत्यभामा आणि नंतर जांबवती आणि बाकीच्या पण. तर इथे विशेषतः रुक्मिणी देवींचं सांगितले आहे. श्रीमती रुक्मिणी देवी ह्या कोणत्या राजांच्या कन्या होत्या? त्यांचे वडील कुठले राजा होते? कोणत्या भागाचे? विदर्भाचे. आणि जेवढं माझ्या लक्षात आहे की त्यांची जी राजधानी त्यावेळेस होती अमरावती होती, ज्या ठिकाणी रुक्मिणी देवींचं त्या राहायच्या. आणि असं सांगितलं जातं की त्यांनी भगवंतांना आपल्या जन्मापासून पाहिलेलं नव्हतं, परंतु केवळ आणि केवळ भगवंतांच्या गुणाबद्दल जे वर्णन आहे, यशोगान आहे, ते ऐकलं होतं. आणि ज्या प्रकारे आपण या अध्यायामध्ये आधीच्या अध्यायामध्ये पाहिलं की हस्तिनापूर मधील स्त्रिया त्यांचा प्रत्यक्षात भगवंतांसोबत कधी आदान प्रदान असं विशेषरित्या झालं नाही, परंतु भगवंतांचं बद्दलचं ऐकणं, श्रवण ही प्रक्रिया इतकी सामर्थ्यशाली आहे की केवळ त्या ऐकण्याने भक्तांना भगवंतांबद्दल आसक्ती निर्माण होते. तर अशाच प्रकारे श्रीमती रुक्मिणी देवींना पण भगवंतांबद्दल आसक्ती निर्माण झाली. आणि ज्या वेळेस त्यांना कळालं की
त्यांचा भाऊ, रुक्मिणी देवींचा भाऊ कोण होता? रुक्मी. रुक्मी. तर रुक्मीची अशी इच्छा होती की रुक्मिणी देवींच्या इच्छेच्या विरोधात जबरदस्तीने, बळजबरीने शिशुपाल सोबत लग्न लावून द्यायचं त्यांच्या बहिणीशी. आणि रुक्मिणी देवींचे जे वडील होते, जे विदर्भाचे राजा होते, त्यांची इच्छा होती की आपल्या मुलीला कृष्णांना लग्नामध्ये द्यायचं, कारण रुक्मिणी देवींची तीच इच्छा होती. आणि श्रीकृष्ण हे सर्व गुणांनी हे परिपूर्ण असे होते, एकमेव व्यक्ती आहेत. तर रुक्मिणी देवींनी भागवतामध्ये 10व्या स्कंदामध्ये अजून विस्तारामध्ये वर्णन येतं की एका ब्राह्मणाच्या हाते मेसेज पाठवला भगवंतांना, श्रीकृष्णांना, की आपण जर मला स्वीकार केलं नाही तर मी माझा देह त्याग करेन. आणि श्रीकृष्णांनी असं सांगितलं जातं की ज्या वेळेस एखादा जीव भगवंतांना समर्पित होतो त्यावेळेस भगवंत स्वतः, आपण ज्याला इंग्रजीमध्ये चार्ज घेणे म्हणतो, तसं स्वतः त्या भक्ताच्या जीवनाचा चार्ज घेतात त्या त्या लिमिट पर्यंत, जे की भगवंतांच्या भक्ताचं समर्पण आहे. तर असे महान भक्त जसे की श्रीमती रुक्मिणी देवी आणि बाकी भगवंतांचे बाकीच्या महान राण्या, जसे की 16,100 राण्यांबद्दल सांगितलं आहे, ज्यांना की भौमासुराने, आणि जो की भौमासूर हा भगवंतांचा वराह अवतार आणि भूमिदेवी यांचा पुत्र आहे. पण भगवंतांच्या घरी पण कधी कधी अशा असुराचा जन्म होतो. तर अशा भौमासुराने ज्या किडनॅप करून, अपहरण करून बंदिस्त केल्या होत्या अशा राजकन्यांना, ज्यांना सामाजिक मूल्यमापनाप्रमाणे कोणीही स्वीकार केलं नसतं, कारण त्यावेळेची समाज व्यवस्था अशी होती. आपण बघतो प्रभू श्री रामचंद्रांच्या बाबतीत पण, की प्रभू रामचंद्रांनी ज्यावेळेस रावणाचे दमन केले आणि रावण आणि त्याच्या पूर्ण सैन्याचा पराभव करून ज्यावेळेस सीता मातेला प्राप्त केले, त्यावेळेस त्यांचं पहिलं हे होतं की आता मी आपल्याला मोकळं केलं आहे आणि आपण आपली इच्छा आहे तिथे जाण्यासाठी आपण मोकळे आहात. आणि सीता देवीला काहीच कळत नव्हतं. म्हणजे अक्षरशः असं सांगितलं जातं की अग्निपरीक्षा ज्याला आपण म्हणतो, तर सीता देवींनी स्वतः ती अग्निपरीक्षा दिली. असं नाही की प्रभू रामचंद्रांना काही संशय होता, परंतु समाज व्यवस्था अशी होती की कसं काय तुम्ही अशी पत्नी स्वीकारू शकता जे की अपहरण करून दुसऱ्यांच्या ठिकाणी राहिलेली आहे. तर अशा 16,100 राजकन्यांचं अपहरण झाल्यामुळे त्यांना दुसरं कोणतंच भविष्य हे नव्हतं, की त्यांना कुणीही स्वीकार केलं नसतं. आणि त्यांनी भगवंतांना अशी प्रार्थना केली, विनम्र प्रार्थना केली की त्यांना पत्नी म्हणून स्वीकार करण्यासाठी. आणि विशेष गोष्ट ही आहे की ही नाही की भगवंतांनी केवळ त्यांना स्वीकार केलं. कशा प्रकारे स्वीकार केलं? पूर्ण थाटामाटामध्ये त्यांच्याशी 16,100 राण्यांशी विवाह केला. आणि केवळ विवाहच नाही केला, तर 16,108 ज्या टोटल राण्या होत्या, 8 प्रिन्सिपल क्वीन्स, मुख्य राण्या, आणि 16,100 असे मिळून ज्या 16,108 राण्या होत्या द्वारकेमध्ये, त्या प्रत्येक राणीसाठी भगवंतांनी एका परिपूर्ण अशा महालाची निर्मिती आणि त्या महालामध्ये लागणारं सर्व ऐश्वर्य, नोकर चाकर सर्वांची व्यवस्था केली. आणि प्रत्येक प्रकारे त्या प्रत्येक राणीला संतुष्ट ठेवलं अशा प्रकारे की भगवंत प्रत्येकासोबत 1 to 1 विशेष प्रकारे आदान प्रदान करत होते. आणि प्रत्येक राणीला असं वाटत होतं की भगवंत हे केवळ आपल्या महालामध्ये आहेत. तर एकदा श्रील प्रभुपादांना हा प्रश्न विचारला एका व्यक्तीने मंदिरामध्ये क्लास सुरू असताना, की भगवंतांनी 16,108 राण्यांशी का लग्न केलं? तर प्रभुपादांनी सांगितलं की 16,108 काय, कृष्णा कॅन मॅरी इवन 16 बिलियन बॉयज अँड स्टील इट इज नॉट टू मच, इट इज नॉट टू मच फॉर हिम. की भगवंत 16,108 काय, 16 बिलियन म्हणजे करोडो राण्यांशी पण लग्न करू शकतात आणि प्रत्येकाला संतुष्ट ठेवण्यासाठी ते समर्थ आहेत. परंतु त्यांच्या अंशाच्या रूपामध्ये आपली जी क्षमता आहे ती खूप खूप अंशतः खूप खूप लिमिटेड आहे. आणि एक गोष्ट आपण लक्षात घ्यायला पाहिजे की भगवद्गीतेमध्ये आपण पाहतो की प्रत्येक जीव जो आहे तो भगवंतांचा अंश आहे. तर प्रत्येक जीवाचं जे जे खरं कर्तव्य आहे ते भगवंतांच्या सेवेमध्ये स्वतःला समर्पित करणे. अशा प्रकारे ते 16,108 राण्यांशी लग्न करताना
कोणत्या दुसऱ्या व्यक्तींशी लग्न नाहीत करत, तर त्यांचेच अंश, त्यांचेच नित्यसेवक जे आहेत त्यांच्याशीच हे आदान प्रदान आहे. आणि भगवंतांना त्याची त्यांच्या संतुष्टीसाठी गरज नाहीये, परंतु त्या राण्यांच्या प्रार्थना, राजकन्यांच्या प्रार्थना स्वीकारल्या भगवंतांनी आणि त्यांना, ज्याला आपण इंग्रजीमध्ये डिग्निटी म्हणतो, म्हणजे मान सन्मानाद्वारे, त्यांना सर्वोच्च सन्मानाद्वारे द्वारकेमध्ये भगवंतांच्या राण्या म्हणून त्यांना ठेवलं आणि त्यांचा सांभाळ केला. आणि असं सांगितलं जातं की या प्रत्येक राण्यांना 10 मुलं, म्हणजे 16,108 राण्या गुणिले 10 म्हणजे 1,61,000च्या वर तर भगवंतांची मुलं होते. आणि त्या प्रत्येक मुलाला पण 10 मुलं. अशा प्रकारे यदुकुळाची जी संख्या होती ती 1,61,000 गुणिले 10 म्हणजे 16 लाखाच्या पण वर एवढं मोठं असं यदू वंश होता. आणि तरीही कोणत्याही गोष्टीची कधी कमतरता नव्हती. भगवंतांनी त्यांच्यासाठी परिपूर्ण सर्व जे सुविधा आहेत त्यांची व्यवस्था केली. 10व्या स्कंदामध्ये विशेष प्रकारे वर्णन त्याचं अजून येतं की द्वारकेमध्ये कशा प्रकारे ठिकठिकाणी वेगवेगळे असे पाण्याचे फवारे म्हणा, पार्क्स म्हणा, आणि वेगवेगळे अशी हिरवळ हे खूप छान मेंटेन केलेली. आणि भगवंतांना भेट देण्यासाठी वेगवेगळे देवी देवता पण तिथे रोज हजेरी लावायची भगवंतांचं दर्शन घेण्यासाठी. तर सांगण्याची गोष्ट हा ही की भगवंत केवळ 16,108 राजकन्यांशी लग्न करत नाहीत, तर त्या सर्वांना सर्व सुविधांसह पूर्ण प्रकारे संतुष्ट ठेवण्याची त्यांच्यामध्ये क्षमता आहे. आणि हे केवळ भगवंतच करू शकतात. आणि पुढच्या श्लोकामध्ये आपण पाहू की कशा प्रकारे कोणत्याही अवघड परिस्थितीमधून ज्यावेळेस कोणी भक्त येतो, तर अशा भक्तांना पण भगवंत पूर्ण प्रकारे त्यांचं संरक्षण आणि त्यांचा आश्रय प्रदान करतात. श्रील प्रभुपादजी काही सुंदर श्लोकांचं रेफरन्स देतात भागवतांमधून, ते पण आपण पाहू. कुणाचा काही प्रश्न आहे? हरे कृष्ण प्रभूजीच माताजीच. ठीक आहे, आपण पुढे जाऊ. श्लोक क्रमांक 30. एता परम स्त्रीत्वम् अपास्तपेशलम् एता एतां परं स्त्री अपास्तपेशलम् निरस्तशौचं बत साधु कुर्वते निरस्तशौचं बत साधु कुर्वते यासां गृहात् पुष्करलोचनः पति यासां गृहात् पुष्करलोचनपती न जात्वपैत्यारुतिभिर्हृति स्पृशन् न रुतिभिर्हृदि स्पृशन्. हरे कृष्ण. किरण जाधव प्रभूजी आपल्याला वाचायचं आहे. हा ये हरे कृष्ण. हरे कृष्ण. वाचतो. अनुवाद. त्या सर्व स्त्रियांना कोणतेही स्वातंत्र्य नव्हते आणि त्यांच्या जीवनात शुद्धता व पावित्र्यही राहिले नव्हते. तरीही त्या स्त्रियांनी आपले जीवन मंगल आणि भाग्यवान बनविले होते. त्यांच्या पतीने भगवान श्रीकृष्णाने त्यांना कधीही घरी एकटे सोडले नाही. त्यांना विविध प्रकारच्या देणग्या आणि भेटी देऊन त्यांनी त्यांची अंतःकरणे नेहमीच प्रसन्न राखली. तात्पर्य. श्रील प्रभुपाद की जय. श्रील प्रभुपाद द्वारा भगवंतांचे भक्त म्हणजे शुद्ध पवित्र आत्मे. ज्या क्षणी भक्त स्वतःला परमेश्वराच्या चरणकमळांची मनोभावे समर्पित करतो, त्याच क्षणी परमेश्वर त्यांचा स्वीकार करतात. त्यामुळे भक्त सर्व भौतिक वासनांच्या प्रदूषणापासून तत्काळ मुक्त होतो. असे भक्त प्रकृतीच्या सत्वर जत मादी गुणांच्याही सत्व रज तम. सत्व रज तम. सत्व रजत मादी रजतम आदी गुणांच्याही अतीत असतात. भक्तांच्या शारीरिक अपात्रतेचा प्रश्न नसतो. गावातून सोडलेले सांडपाणी गंगेत मिळते. त्या गंगाजळात आणि मूळच्या गंगाजळात गुणवत्तेचे काही अंतर असते काय? तसेच हे आहे.
स्त्रिया, व्यापारी आणि श्रमिक वर्ग हे अधिक बुद्धिमान नसतात आणि त्यामुळे त्यांना अध्यात्मशास्त्राचे ज्ञान करून घेणे अथवा परमेश्वराची भक्ती सेवा करणे कठीण जाते. ते अधिक ऐहिक अथवा प्रापंचिक असतात आणि किरात, हुण, आंध्र, पुलिंद, पुलकश, अभीर, कंक, यवन, खस इत्यादी लोक तर त्याहूनही न्यून प्रतीचे असतात. तथापि अशा लोकांनी जरी भगवत भक्ती केली तरीही त्यांचा उद्धार होतो. परमेश्वराच्या श्रद्धामय सेवेने सर्व अवतार औपाधिक अपात्रता नाहीच्या होतात आणि पवित्र झालेले ते जीव भगवंतांच्या धामात प्रवेश करण्यास पात्र ठरतात. भौमासुराच्या हातात सापडलेल्या त्या पतित मुलीने आपल्या मुक्ततेसाठी भगवान श्रीकृष्णांची कळकळीने प्रार्थना केली. त्यांच्या हाकेपाठीमागची प्रामाणिक तळमळ आणि अंतःकरणातील शुद्ध भक्तिभाव यामुळे त्या क्षणी पवित्र झाल्या. भगवंतांनी त्यांचा पत्न्या म्हणून स्वीकार केला आणि त्यांचे जीवन धन्य झाले. भगवान जेव्हा त्यांच्याशी एकनिष्ठ पतीप्रमाणे वागू लागले तेव्हा तर त्या धन्याती झाल्या. भगवान श्रीकृष्ण आपल्या 16,108 पत्न्यांच्या सहवासात सदैव राहत असत. त्यांनी स्वतःच 16,108 रूपे धारण केली. मूळ रूपाशी कोणतेही अंतर न येता ते प्रत्येक रूप स्वयंपूर्ण परमेश्वरच होते. श्रुती मंत्र प्रतिपादन करतात की भगवंत अनेक रूपांनी विस्तार पावतात. या सर्व पत्न्यांचे ते पती होते आणि पतीच्या नात्याने ते त्यांना विविध भेटी देत असत. यासाठी ते कधी कधी अधिक धन व्यय करण्यास मागे पुढे पाहत नसत. त्यांनी स्वर्गातून पारिजात वृक्षाचे रोप आणले व आपली एक प्रमुख राणी सत्यभामा हिच्या प्रासादात लावले. म्हणून जर कोणा व्यक्तीला वाटत असेल की भगवंत आपला पती असावा तर भगवान अशा इच्छा समग्रपणे पूर्ण करतात. हरे कृष्ण. हरे कृष्ण. श्रील प्रभुपाद की जय. इथे आपण बघतो की कशा प्रकारे एक व्यक्ती कोणत्याही समाजाच्या स्तरामधील का असेना किंवा प्रकृतीच्या सत्व रज तमो गुणांच्या अधीन का असेना, भगवंतांना समर्पित झाल्यानंतर केवळ आणि केवळ त्या समर्पणामुळे तो व्यक्ती पूर्णतः शुद्ध होतो. एक खूप सुंदर श्लोक आहे जो की ज्यावेळेस भक्त दीक्षा घेतात त्यावेळेला यज्ञाच्या वेळेला म्हटला जातो. तो आपण एकदा पाहू. तर कृपया तुम्ही हा श्लोक म्हणण्याचा प्रयत्न करा आणि हा लिहून पण ठेवण्याचा प्रयत्न करा. खूप खूप महत्वाचा आहे. त्याचा अर्थ आपण पाहू. ओम. कृपया म्हणण्याचा प्रयत्न करा. ओम. अपवित्रः 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 पवित्रो वा पवित्रो वा ओम अपवित्रः पवित्रो वा ओम अपवित्रः पवित्रो वा सर्व अवस्थां गतोऽपि वा सर्व अवस्थां गतोऽपि वा यस्मरेत् पुण्डरीकाक्षम् यस्मरेत् पुण्डरीकाक्षं स बाह्य अभ्यन्तरा शुचिः सभाययान्तरा शुचिः. समजण्यासाठी खूप सोपा आहे हा श्लोक. ओम अपवित्र पवित्रो वा. जर आपण अपवित्र असू किंवा पवित्र असू, सर्व अवस्था गतोपि वा, कोणत्याही अवस्थेमध्ये असू, या स्मरे पुंडरीकाक्षम. जो व्यक्ती भगवंतांना, पुंडरीकाक्षम म्हणजे ज्यांचे डोळे जे आहे ते एका कमळाप्रमाणे आहेत,
त्या भगवंतांना जो व्यक्ती स्मरण करतो स बाह्य अभ्यंतरा शुचिही, असा व्यक्ती आतमधून आणि बाहेरून दोन्ही मधून शुद्ध होतो. तर हा श्लोक जसं सांगितलं की इनिशिएशन दीक्षा घेताना जो यज्ञ केला जातो त्यावेळेस जे दीक्षित होणारे भक्त असतात ते म्हणतात. आणि त्याच प्रकारे आपण कधी कोणत्या ठिकाणी समजा प्रवास करत असतो, काही ठिकाणी अस्वच्छ अवस्थेमध्ये असतो आणि आपण आंघोळ वगैरे करू शकत नाही, तर त्यावेळेस पण हा मंत्र म्हणू शकतो आपण आपल्या शुद्धीकरणासाठी. तर सांगण्याची गोष्ट अशी की ह्या अशा प्रकारे वेगवेगळ्या समाजाच्या स्तरातून येणारे जे भक्त आहेत ते बाहेरच्या दृष्टीने बघा किंवा हृदयाच्या दृष्टीने बघा, जरी काही अपवित्रता असेल परंतु त्यांच्या भगवंतांच्या समर्पणात जर प्रामाणिकता असेल आणि गंभीरता असेल तर भगवंत निश्चित त्यांना स्वीकार करतात. आणि अशा प्रकारे त्यांच्या समर्पणाने त्यांचा सामाजिक स्तर जन्म कोणत्याही स्तरामध्ये असला तरीही भगवंतांच्या कॉन्टॅक्टमध्ये भगवंतांच्या संपर्कात आल्याने त्यांच्या समर्पित झाल्याने पूर्ण प्रकारे असा भक्त शुद्ध बनतो. आणि याचं उदाहरण दिलेलं आहे शास्त्रामध्ये गंगेच्या पाण्याचं, की आपण बघतो गंगा नदीमध्ये वेगवेगळ्या ठिकाणचे खूप खूप प्रकारचे पाण्याचे प्रवाह त्याच्यामध्ये जातात. परंतु आध्यात्मिक दृष्ट्या पाहायला गेलं तर गंगा नदीचं जे पाणी आहे ते तेवढंच शुद्धीकरण करणार आहे. भौतिक दृष्टीने कदाचित आपल्याला काही ठिकाणी पाणी काळं वगैरे वाटू शकेल प्रदूषणामुळे, आणि ऑफकोर्स ते दुरुस्त करण्याचा ते टाळण्याचा प्रयत्न पण केला पाहिजे. पण शास्त्रात सांगितल्याप्रमाणे गंगा नदीच्या पाण्याचं जे आध्यात्मिक महत्व आहे भगवंत विष्णूंच्या चरण कमलांना स्पर्श केल्यामुळे, तर त्या आध्यात्मिक शक्तीमध्ये गंगा नदीच्या पाण्यामध्ये कधीही ऱ्हास होत नाही. अशा प्रकारच्या वेगवेगळ्या ठिकाणचं पाणी त्याच्यामध्ये मिसळल्यामुळे. त्याच प्रकारे भगवंतांबद्दल सांगितलं आहे की भगवंतांमध्ये पण ते पूर्ण प्रकारे शुद्ध असल्यामुळे कोणताही व्यक्ती वेगवेगळ्या अशुद्धता घेऊन जरी भगवंतांना समर्पण झाला तर भगवंत कधी अशुद्ध होणार नाहीत. तर भगवंतांच्या संपर्कात आल्याने त्यांच्याशी समर्पित झाल्याने अशा प्रकारचे व्यक्ती पण पूर्णतः शुद्ध होतात. विशेषतः प्रभू रामचंद्रांबद्दल एक खूप सुंदर वर्णन आहे रामायणामध्ये. तिथे असं सांगितलं आहे की एकदा जर कोणी व्यक्ती फक्त एकदा जरी प्रभू रामचंद्रांना किंवा भगवंत कृष्णांना पण म्हटलं, हे प्रभू आजपासून मी तुमचा आहे आणि कृपया तुम्ही मला स्वीकार करा आपल्या सेवेमध्ये, तर एकदा जर कुणी असं कमिट केलं तर तो व्यक्ती जरी भगवंतांना विसरला तरी एकदा केलेली जी कमिटमेंट आहे त्या भक्ताची ते प्रभू रामचंद्र असो भगवंत कृष्ण असो कधीही विसरत नाहीत. तर सांगण्याचा अर्थ असा की भगवंतांबद्दल बद्दलचं जे समर्पण आहे ते व्यक्तीला शाश्वत फायदा शाश्वत शुद्धता प्राप्त करून देते. आणि इथे भागवतामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे आता इथे स्त्रिया वैश्य आणि शूद्र यांच्याबद्दल काय सांगितलंय तर भगवद्गीतेमध्ये हा श्लोक येतो 9व्या अध्यायामध्ये 32वा श्लोक आहे. आणि आपण व्यवस्थित प्रकारे समजून घेणं आवश्यक आहे, कारण कधी कधी लोकांचा असा गैरसमज होतो की शास्त्र जे आहे भेदभाव करत आहेत का पुरुष आणि स्त्री यांच्यामध्ये किंवा वेगवेगळ्या समाज व्यवस्थेच्या स्तरांमध्ये, तर अजिबात नाही. कशा प्रकारे नाही ते आपण हा श्लोक वाचल्यानंतर त्याचा अर्थ पाहिल्यानंतर चर्चा करू त्याच्यावर. तर हा श्लोक कृपया म्हणण्याचा प्रयत्न करा. हा भगवद्गीतेतला 9वा अध्याय 32वा श्लोक. माम हि पार्थिव्यपाश्रिता मां हि पार्थ व्यपाश्रित्य एपि स्युः पापयोनयः एकेषु पापनो यः स्त्रियो वैश्यस्तथा शूद्रास् स्त्रियो वैश्यास्तथा शूद्रा तेऽपि यान्ति परां गतिम्. तेऽपि यान्ति यान्ति परागतिम्. परां गतिम्. तर या ठिकाणी भगवंत सांगतात भगवद्गीतेमध्ये की हे अर्जुन, जे लोक माझा प्रामाणिकपणे आश्रय ग्रहण करतात ते समाजातल्या कोणत्याही स्तरांमधून असो, स्त्रिया असो वैश्य असो शूद्र असो कोणत्याही स्तरामधून असो, ते जे शाश्वत नित्य
धाम आहे भगवत धाम त्याला निश्चित प्राप्त करतात. तर कुणी म्हणू शकेल की असं आहे का की स्त्रीचा जन्म म्हणा हा पुरुषांच्या जन्मापेक्षा कमी आहे? अजिबात नाही. परंतु शास्त्रामध्ये सांगितलंय की प्रत्येक प्रकारच्या जन्मामध्ये विशेष प्रकारच्या फॅसिलिटीज आपल्याला पाहायला मिळतात. उदाहरणार्थ आपण वैदिक समाज व्यवस्थेमध्ये किंवा आजच्या पण समाज व्यवस्थेमध्ये बऱ्याच अंशी पाहू शकतो की जसं मी मोठा होत होतो शाळेमध्ये असताना किंवा कॉलेजमध्ये असताना मला कधीही लक्षात नाही की आजकाल ते करणं अवघड आहे की माझ्या आई वडिलांनी कधीच कुठे मित्रांसोबत जाताना म्हणा कुठे जाताना कधी काळजी केली किंवा कधी विचारलं की कुठे जात आहेस किंवा जाऊ नको वगैरे. पण तेच विचार करा जर मला बहीण असते किंवा मी जर मुलगी असतो तर एवढं सोपं नसलं असतं. कारण का आई वडिलांना ती काळजी राहते. माझ्या मुलीला मी ते तेवढं फ्रीडम देऊ शकत नाही. कारण समाज व्यवस्थेचा भाग तसा आहे की स्त्रियांची व्यवस्थित एका प्रकारे काळजी घेणं आवश्यक आहे. परंतु त्याच स्त्रियांसाठी कुंती महाराणींच्या अ, की अशा स्त्रियांना भगवंतांचं भक्त बनणं हे पुरुषांपेक्षाही जास्त सोपं आहे. का? कारण पुरुषांची जी सत्सद विवेक त्याला पूर्ण प्रकारे कन्व्हिन्स करण्यासाठी भगवंतांच्या शुद्ध भक्तीमध्ये जोडण्यासाठी जेवढा प्रयत्न लागतो, जेवढा कालावधी लागतो, शास्त्र सांगतात की स्त्रियांना भक्तीला प्राप्त करणं हे जास्त सोपं आहे. आणि त्याचं प्रमाण काय? तुम्ही कोणत्याही धार्मिक कार्यक्रमांमध्ये पहा किंवा आजच्या आपल्या श्रीमद भागवत चर्चेमध्ये पण पहा, स्त्रियांचं प्रमाण किती आहे आणि पुरुषांचं प्रमाण किती आहे. आणि यावरून तुम्ही स्वतः कळू शकता की शास्त्रांनी प्रत्येक जे समाजातले घटक आहेत, त्यांना प्रत्येकाला स्ट्रेंग्थ, पॉझिटिव्ह पॉइंट दिलेले आहेत आणि प्रत्येकाला काही ना काही वीकनेस नाही म्हणणार मी, पण काही ना काही चॅलेंजेस दिलेले आहेत. तर आपण त्या प्रकारे आणि मी नेहमी उदाहरण देतो, की बऱ्याच ज्या काही आजकालच्या मॉडर्न कॉम्पिटिटिव्ह एक्झाम असतात, त्यामध्ये पेपर हा एकच पेपर सर्व विद्यार्थ्यांना नसतो. वेगवेगळ्या प्रकारचे 4 ते 5 सेट पेपरचे सेट होतात. जेणेकरून समोरच्या विद्यार्थ्याला आणि मागच्या विद्यार्थ्याला वेगवेगळ्या पेपरचा सेट दिला जातो. तशाच प्रकारे आपण पुरुष असू, स्त्री असू किंवा समाजातल्या कोणत्याही व्यवस्थेमधून येत असू, जर आपण हे बघत राहिलो, की माझ्या बाजूच्याला कोणता पेपर मिळालाय, माझ्या बाजूच्याला माझ्यापेक्षा सोपा मिळालाय का बघू का आपण? मग त्याच्यातच आपला सगळा वेळ जाईल आणि आपण जो प्रामाणिकपणे गंभीरतेने अभ्यास करून जो पेपर सोडवून मार्क घेऊ शकतो, ती संधी आपल्या हातातून निघून जाईल. अशा प्रकारे जर स्त्री विचार करत राहिली, की पुरुष जन्म खूप चांगला आहे, त्यांना किती स्वातंत्र्य आहे, स्वतःचे निर्णय स्वतः घेऊ शकतात, कुणी काही विचारायचं काम नाही. तर पुढच्या जन्मात काय होण्याची शक्यता आहे? माताजीच, प्रभूजीच पुरुषाचा जन्म मिळण्याची शक्यता आहे. आणि त्याच प्रकारे पुरुषाने जर विचार केला, की अरे स्त्री जन्मामध्ये काय आहे, की खूप खडतर स्ट्रगल करण्याची गरज नाही बाहेरच्या जगामध्ये स्वतःचं कुटुंब भरण-पोषण करण्यासाठी वगैरे. तर त्या प्रकारचा जन्म आपल्याला पुढच्या जन्मामध्ये प्राप्त होईल. तर सांगण्याचा हेतू हा, की बाजूच्याचा पेपर चांगला आहे का सोपा आहे, हा विचार करण्यापेक्षा आपल्याला जो पेपर प्राप्त झालेला आहे, आपल्या मनबुद्धी अहंकाराप्रमाणे त्याचा चांगल्यात चांगला उपयोग करून आपल्याला भगवत भक्तीमध्ये कशी प्रगती करता येईल याच्याकडे आपला नेहमी कल असला पाहिजे. आणि शास्त्र सांगतात की भगवंतांच्या भक्तीमध्ये हे जे समाज व्यवस्थेचा बॅकग्राऊंड आहे किंवा स्त्री पुरुष अशा प्रकारचा कोणत्याही प्रकारचा जन्माचा जो फरक आहे त्यामध्ये कधीही कोणत्याही गटासाठी काही अवघड नाहीये किंवा कमी दिलेलं नाहीये. भगवंतांनी प्रत्येक गटातले, प्रत्येक घटकातले भक्त भगवंतांनी स्वीकार केलेले आहेत. आणि केवळ ही समाज व्यवस्थाच काय, तर श्रीमद भागवत मध्ये अजून एक खूप छान श्लोक येतो, ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या खूप मागासलेल्या आदिवासी वगैरे काही काही प्रजाती ज्यांना की मॉडर्न सिव्हिलायझेशन जे आपण म्हणतो, की सिव्हिलायझेशनला आपण मराठीत काय म्हणतो? आधुनिक जगाशी किंवा ह्या विकासाशी त्यांचा काही संपर्कच आलेला नाहीये. अशा प्रकारच्या वेगवेगळ्या प्रजातीतून आणि त्यांची नावं पण दिलेली आहेत. दुसऱ्या स्कंदामध्ये 4थ्या अध्यायामध्ये 18वा श्लोक येतो, जो की श्रील प्रभुपादजी इथे तात्पर्यामध्ये कोट करत आहेत. किराटहून
आंध्र, पुलिंद, पुलकश हे वेगवेगळ्या प्रकारच्या हे आहेत प्रजाती. आज पण तुम्ही जर गुगल केलं तर तुम्हाला कळेल की अमेझॉनच्या जंगलामध्ये म्हणा किंवा भारताच्या जवळ पण अंदमान निकोबारच्या जवळ जे नॉर्थ सेंटिनल आयलँड आहे, तिथे अशा प्रजाती अजून पण अस्तित्वात आहेत, ज्यांचा की बाकीच्या सिव्हिलायझेशन सोबत काही आदान प्रदान नाहीये, घेणं देणं नाहीये. तर शास्त्र सांगतं की अशा प्रकारच्या जन्मामध्ये आलेला व्यक्ती पण जर भगवंतांच्या भक्तीमध्ये येन केन प्रकारेनं जोडल्या गेला तरी त्याचा पण उद्धार हा निश्चित आहे. हा पण एकदा श्लोक आपण पाहू. कृपया तुम्ही म्हणण्याचा प्रयत्न करा. किरातहूनांध्र पुलिंद पुलकश पुलिंद पुलकश अभीरशुंभ यवन खसादयः ये अन्ये च पापयदः पाशयाशया शुध्यन्ति तस्मै प्रभविष्णवे नमः. तर इथं सांगितलंय की ह्या वेगवेगळ्या प्रकारच्या प्रजातींमध्ये जरी कुणाचा जन्म झालेला असेल, जसं की किराट, हुन्न, आंध्र, पुलिंद, पुलकश, अभिर, मला हे सगळे हे पण माहिती नाहीत की कुठे सापडतात, काय सापडतात, पण भागवतामध्ये सांगितलेलं आहे. अभिर, शुंभ, यवन आणि खस ह्या वेगवेगळ्या प्रकारच्या प्रजातींमध्ये जरी जन्म झालेला असेल आणि अशा ठिकाणी जन्म होऊन कोणी व्यक्ती जर पापमय कृत्यांना जरी ऍडिक्टेडला आपण काय म्हणतो, आसक्त असेल अशा पापमय कृत्यांना, जर यदा कदाचित अशा व्यक्तीने पण भगवंतांच्या भक्तांचा जर आश्रय प्राप्त केला तर त्याचं निश्चितपणे शुद्धीकरण हे होईल. अशा भगवंतांना जे की एका सूर्याप्रमाणे आहेत की सूर्याच्या स्पर्श टच मध्ये जरी एखादी घाणेरडी जागा आली, ज्या ठिकाणी आपण कधी कधी बघतो पावसाळ्यात काही ठिकाणी चिखल वगैरे निर्माण होतो किंवा काही ठिकाणी घाण असते, परंतु अशा ठिकाणी पण सूर्य तिथलं पाणी शोषून घेतो आणि सूर्य कधी अशुद्ध होत नाही. त्या उलट सूर्याच्या अशा घाणेरड्या ठिकाणचं पाणी शोषून घेतल्यामुळं ती जागा स्वच्छ होते. त्याचप्रमाणे भगवंत आहेत की त्यांच्याशी अशा कोणत्याही वेगवेगळ्या सामाजिक स्तरावरचे लोक जोडल्या जरी गेले तरी भगवंतांच्या संपर्कात येऊन त्या लोकांचा उद्धार होतो, शुद्धीकरण होतं. आणि ज्या काही अपात्रता असतील, अपात्रता म्हणजे जे काही अनर्थ असतील, जे काही पापमय कृत्य करण्याची प्रवृत्ती असेल, ते पण हळूहळू भगवंतांच्या सानिध्यात आल्याने नाहीशा होते, पूर्णपणे शुद्धता प्राप्त होते. प्रभूजी त्याला अपाप बुद्धम असं म्हटलंय भगवंतांना. अपाप बुद्धम, अपाप बुद्धम या या श्लोकामध्ये म्हणत आहात का तुम्ही? नाही म्हणजे या ज्या संज्ञा आहे ही की जसं तुम्ही सूर्यप्रकाशाचं सांगितलं, कुठलेही काही त्याच्यावर जसे किरण पडून ते इन्फेक्शियस किंवा ते प्युरिफाय होतं, तसं अपाप बुद्धम म्हणजे भगवंत पण आहेत जे सगळ्यांना प्युरिफाय करतात. हो, भगवंतांच्या संपर्कात आल्यानंतर. हो, म्हणजे ती संज्ञा तो शब्द बरोबर आहे का? हो हो. हरे कृष्ण. हरे कृष्ण. कुणाचा काही प्रश्न आहे प्रभूजी, माताजी? हरे कृष्ण. ठीक आहे, आपण श्लोक क्रमांक 31 पाहू, पुढे जाऊ. एवं विधा गदन्तीनाम् एवं विधा सगीरः पुरयोषिता निरीक्षणेन अभिनन्दन् सस्मितेन ययो हरिः. हरे कृष्ण. मंजरी माताजी. हरे कृष्ण. हरे कृष्ण. सादर प्रणाम प्रभुजी.
हरे कृष्ण. हरे कृष्ण. हस्तिनापूर राजधानीतील स्त्रिया या प्रकारे भगवान श्रीकृष्णांना निरोप देत त्यांच्याविषयी बोलत असतानाच भगवान श्रीकृष्णाने हसत हसत त्यांचा निरोप घेत त्यांच्यावर आपली कृपापूर्ण दृष्टी टाकली. धन्यवाद माताजी. आपण पुढच्या पण श्लोकाचं तुम्हाला वाचायला सांगेल. आणि आपण अगोदरच्या श्लोकामध्ये ज्या वेगवेगळ्या इथे समाजाचे वेगवेगळे घटक पाहिले, की ज्या घटकांमध्ये जन्म होऊन आणि सर्व पापमय कृत्यांना आसक्त असून पण व्यक्ती येणं केना प्रकारेने जर भगवंतांच्या भक्तांचा आश्रय प्राप्त केला तर त्याचं शुद्धीकरण होतं. तर एक गोष्ट माझ्या लक्षात आहे की लहानपणी ज्या वेळेस काही खोड्या करायचो किंवा काही गोष्टी करायचो तर आई कधी कधी खूप चिडायची आणि ती रागाच्या भरामध्ये असं म्हणायची, ए चंडाळा, यावना. तर अर्थ कळायचा नाही मला. पण ज्यावेळेस मी भक्तांच्या संपर्कात आलो आणि हा श्लोक पाहिला, की असाच प्रकारचा एक श्लोक श्री चैतन्य महाप्रभूंबद्दल पण दिलेला आहे, की त्याच्यामध्ये दिलेलं आहे की कशा प्रकारचे यावना, चंडाळ आणि वेगवेगळ्या प्रकारचे सामाजिक घटकातले व्यक्ती पापमय कृत्याला आसक्त असलेले पण जर भगवंतांच्या संपर्कात आले तर त्यांचा पण उद्धार होऊ शकतो. तर मला खूप छान वाटलं आणि मी आईला पण हा श्लोक दाखवला. म्हटलं, बघ तुम्हाला यावन चंडाळ म्हणायची, परंतु शास्त्रात सांगितलं की त्यांचा पण उद्धार होऊ शकतो जर भगवंतांच्या भक्तीमध्ये जोडल्या गेलं तर. म्हणजे भक्तीमध्ये सर्वांसाठी स्थान आहे. कोणत्याच समाजातला घटक किंवा व्यक्ती हे नाही म्हणू शकत की भक्ती माझ्यासाठी बनलेली नाहीये. हरे कृष्ण. आपण श्लोक क्रमांक 32 पाहू. तर इथे हस्तिनापूर मधील स्त्रिया भगवंतांना निरोप देत आहेत आणि भगवंत त्यांनी हस्तिनापूर मधील कुरु कुळातील स्त्रियांनी केलेलं जे यशोगान आहे त्याचा स्वीकार करत स्मित हास्य करत आहेत आणि आपली कृपादृष्टी त्यांना प्रदान करत आहेत. तर आपण श्लोक क्रमांक 32 पाहू. अजात शत्रु पुतना गोपिथाय मधुद्विषः गोपिताय मधुद्विषः परेभ्य शंकित स्नेहा चतुरंगिनी. मंजरी माताजी तुम्ही कंटिन्यू करा. तर इथे अजात शत्रू सांगितलंय. अजात शत्रू हे युधिष्ठिर महाराजांना संबोधण्यासाठी वापरला जातो शब्द, की त्यांचे कुणाशीही म्हणजे ते शत्रू म्हणून नव्हते. याचा अर्थ असा नाही की त्यांचे कोणी शत्रू नव्हते, पण ते कुणालाही शत्रुत्वाच्या रूपामध्ये पाहत नव्हते. येस माताजी. हरे कृष्ण. युधिष्ठिरांच्या मनात कोणाविषयी शत्रुत्वाची भावना नव्हती. तथापि त्यांनी असुर संहारक भगवान श्रीकृष्णांचे असुरांपासून संरक्षण व्हावे म्हणून हत्ती, घोडे, रथ व पायदळ असे 4 विभाग असलेल्या चतुरंगी सेनेची नेमणूक केली. शत्रुभयाच्या आशंकेने आणि त्याचप्रमाणे भगवंतांच्या प्रेमामुळे त्यांनी ही व्यवस्था केली. तात्पर्य: संरक्षणाची नैसर्गिक साधने म्हणजे रथ व योद्ध्यांसहित हत्ती व घोडे. हत्ती व घोड्यांना असे प्रशिक्षण देण्यात येत असे की ते डोंगर, वने, मोकळे प्रदेश असे कुठेही वावरू शकत. रथी रथावर आरूढ होऊन आपल्या शक्तिशाली बाणांपासून तर ब्रह्मास्त्रापर्यंत अशा आयुधांच्या साह्याने कित्येक हत्तींशी आणि घोड्यांशी एकाच वेळी लढत असत. भगवान श्रीकृष्ण सर्वांचे सुहृद आणि हितचिंतक आहेत याची युधिष्ठिरांना पूर्णपणे जाणीव होती. परंतु स्वभावतःच कृष्णद्वेषी असे जे असुर असतात अशांकडून आक्रमण होण्याची शंका आणि भगवंतांविषयींचा स्वाभाविक स्नेह यामुळे त्यांनी भगवंतांचे अंगरक्षक म्हणून चतुरंगी सेनेची नियुक्ती केली. कोणत्याही शत्रूच्या आक्रमणापासून स्वसंरक्षण करण्यास भगवंत पूर्ण समर्थ होते. असे असूनही युधिष्ठिरांनी केलेल्या सर्व व्यवस्थेचा श्रीकृष्णांनी स्वीकार केला. ते आपला आतेभाऊ असलेल्या राजाची अवज्ञा करू शकले नाहीत. आपल्या दिव्य क्रीडेचा भाग म्हणून भगवान या ठिकाणी दुय्यम भूमिका स्वीकारतात. अशाच रीतीने ते कधी कधी
आपल्या तथाकथित असहाय्य बालपणात स्वतःला यशोदा मातेच्या आश्रयाखाली सोपवतात. या सर्व त्यांच्या दिव्य लीला किंवा चरित्रे या सर्व त्यांच्या दिव्य लीला किंवा चरित्रे आहेत. भगवंत आणि त्यांचे भक्त यांच्यातील दिव्य संबंधांचे मूळ प्रयोजन ब्रह्मानंदालाही तुच्छ करणाऱ्या अशा अतुलनीय दिव्यानंदाचे आस्वादन करणे हे आहे. हरे धन्यवाद. कृष्ण. हरे कृष्ण. श्रील प्रभुपाद की जय. श्रील प्रभुपाद की जय. की जय. तर इथे सांगितलेलं आहे की कशा प्रकारे भगवंत हस्तिनापूर मधून निघत असताना युधिष्ठिर महाराजांनी त्यांना एस्कॉर्ट करण्यासाठी म्हणजे त्यांच्या बरोबर जाण्यासाठी काही सैन्याची व्यवस्था केली आणि काही अंतरापर्यंत आपण पुढच्या श्लोकामध्ये पाहू की पांडव पण भगवंतांच्या सोबत गेले आणि नंतर कृष्णांनी त्यांना थांबवलं की तुम्ही आता परत जा हस्तिनापूरला आणि नंतर भगवंत त्या सैन्यासोबत पुढे गेले. तर इथे हे सांगितलंय की हे सैन्य भगवंतांसोबत सुरक्षिततेसाठी देण्यामागे प्रयोजन काय होतं. एक प्रयोजन होतं की जे कोणते भगवंतांची आकस ठेवणारे ईर्ष्या ठेवणारे व्यक्ती आहे अशा व्यक्तींपासून भगवंतांचं रक्षण करण्यासाठी किंवा दुसरं कारण दिलेलं आहे युधिष्ठिर महाराजांचं भगवंतांविषयीचं असणारं प्रेम आणि लहान भाऊ म्हणून भगवंतांप्रती असणारी माया म्हणून युधिष्ठिर महाराजांनी आणि इथे सांगितलंय की भगवंतांना त्यांच्या संरक्षणासाठी कोणतं सैन्य देणं हे भौतिक जगातलं म्हणजे हास्यास्पद आहे का. कारण भगवंत हे सर्व ऐश्वर्याने आणि सर्व शक्तींनी पूर्णपणे समर्थ आहे आणि त्यांना आपल्या संरक्षणासाठी कोणत्याही दुसऱ्या गोष्टींची गरज नाहीये. परंतु तरीही भगवंतांनी ही जी चतुरंग सेनेची नियुक्ती केली होती युधिष्ठिर महाराजांनी ती स्वीकार केली केवळ आणि केवळ आपल्या भक्ताचं आपल्याबद्दलचं प्रेम स्वीकारण्यासाठी. इथे सांगितलंय की ते आपला भाऊ असलेल्या राजाची अवज्ञा करू शकले नाही. हा खूप महत्वाचा मुद्दा आहे की विशेषतः आपण बघतो बाकीच्या प्रथांमध्ये म्हणा किंवा भगवंतांना प्राप्त करण्याचे जे वेगवेगळे मार्ग आहेत त्या बऱ्याच मार्गांमध्ये भगवंतांना जनरली आपले स्वामी किंवा आपल्या गरजा पूर्ण करणारे म्हणून स्वीकारलं जातं. परंतु शुद्ध भक्तीचा मार्ग हा असा आहे की त्या शुद्ध भक्तीच्या मार्गावरील भक्त असा विचार करत नाहीत की भगवंतांकडून आपल्याला काय पाहिजे. हा विचार करतात की मी भगवंतांना कशा प्रकारे सेवा केली पाहिजे. जसं यशोदामाईचं उदाहरण दिलेलं आहे की यशोदामाईला असं वाटायचं नंद महाराजांना असं वाटायचं की आपण जर या छोट्या बालकृष्णाची व्यवस्थित काळजी घेतली नाही तर हा लहान मुलगा काही जगू शकणार नाही. आपण जर त्याला व्यवस्थित खाऊ पिऊ घातलं नाही तर हा पूर्णपणे आपल्यावर अवलंबित आहे अशी भक्ताची भावना असते. आणि अशा प्रकारची आपल्या दिव्य संबंधांमध्ये भगवंतांची जी आदान प्रदान असतं भक्तांसोबत त्या आदान प्रदानमध्ये भगवंत अशी दुय्यम भूमिका पण स्वीकार करतात. आपल्या भक्ताला आपल्यापेक्षा श्रेष्ठ स्तरावर पण भूमिका प्रदान करतात. जसे की ते आपण बघतो युधिष्ठिर महाराजांनी सुरुवातीला रिक्वेस्ट केली की आपण काही दिवस अजून थांबा. भगवंत हस्तिनापूरमध्ये थांबले. त्यानंतर निघताना पण त्यांनी कुंती देवी आणि युधिष्ठिर महाराजांना पण परवानगी मागितली निघण्यासाठी आणि ज्यावेळेस युधिष्ठिर महाराजांनी परवानगी दिली त्यावेळेसच कृष्ण निघालेले आहेत. त्याच प्रकारे आपले मोठे भाऊ म्हणून कृष्णांनी त्यांना प्रणाम केला निघताना आपण पाहिलं आणि युधिष्ठिर महाराजांनी जी व्यवस्था केलेली आहे चतुरंग सेनेची ती पण भगवंतांनी स्वीकारली. यावरून आपल्याला काय कळतं की युधिष्ठिर महाराजांना पण माहिती आहे की कृष्ण पूर्ण पुरुषोत्तम भगवान आहेत आणि भगवंतांना पण माहिती आहे की हे आपले अंश आहेत. परंतु युधिष्ठिर महाराजांचं शुद्ध भक्तीमध्ये भगवंतांबद्दल प्रेम एवढं श्रेष्ठ आहे की त्या शुद्ध भक्तीमध्ये भगवंत स्वतःला त्यांच्या लहान्या भावाच्या भूमिकेमध्ये पण आनंदाने भूमिका स्वीकारत आहेत की तुम्ही मोठे भाऊ आहात तर तुम्ही आज्ञा करा त्याप्रमाणे मी पालन करेल तुमच्या इच्छेप्रमाणे आपण चालू. तर ही आहे शुद्ध भक्तीची महानता की ज्याच्यामध्ये त्या शुद्ध भक्तीच्या शक्तीमुळे भक्त हा शुद्ध भक्तीमध्ये कधी कधी भगवंतांपेक्षाही श्रेष्ठ स्तर स्वीकारतो. पण तो स्तर कसा असतो प्रेमाच्या आदान प्रदानाचा स्तर असतो. तो काही डॉमिनेट करण्याचा स्तर नसतो. क्लिअर आहे प्रभूजीच माताजी. शुद्ध भक्तीच्या मार्गामध्ये
आणि बाकीच्या वेगवेगळे जे पंथ आहेत, जे मार्ग आहेत भगवंतांना प्राप्त करण्याचे, त्याच्यामध्ये फरक काय आहे? कुणाला काही प्रश्न आहे या मुद्द्यावर? हरे कृष्ण. तर अशा शुद्ध भक्तीच्या मार्गामध्ये भक्तीला प्राप्त होणारा जो आनंद आहे, तो असं सांगितलंय की बाकीच्या भौतिक जगातला ब्रह्मानंद, भौतिक जगातला नाही म्हणता येणार, ब्रह्मानंद म्हणजे भगवंतांचं जे ब्रह्मन स्वरूप आहे, भगवंतांच्या शरीरातून निघणारा जो प्रकाश आहे, त्या तेजाला प्राप्त करण्याचा जो आनंद आहे, तो ब्रह्मानंद पण अशा शुद्ध भक्तांच्या आदान प्रदानामध्ये जो त्यांना आनंद प्राप्त होतो, त्यापुढे ब्रह्मानंद पण तुच्छ आहे. तर ब्रह्मानंदालाही तुच्छ करणाऱ्या अशा अतुलनीय दिव्यानंदाचे आस्वादन करणे हे शुद्ध भक्तीचं प्रयोजन आहे, गोल आहे. कुणाला काही प्रश्न आहे? प्रभूजीच माताजीच अवघड आहे समजण्यासाठी का कळाला? हरे कृष्ण. समजलं प्रभूजी. समजलं. बाकीच्या भक्तांना पण क्लिअर आहे? कुणाला काही प्रश्न आहे याच्यावर? समजलं प्रभूजी. ठीक आहे, आपण पुढे जाऊ. हरे कृष्ण. तर एक एक गोष्ट भक्तीबद्दल आपण क्लिअर करणं खूप आवश्यक आहे की भक्ती ही सेंटिमेंटल नाही आहे. सेंटिमेंटल म्हणजे आज माझा मूड आला, मला खूप कृष्णांबद्दल प्रेम वाटत आहे तर मी भक्ती करेन, आणि उद्या मला बिलकुल छान वाटत नाहीये तर मी नाही करणार. मग ती भक्ती नाही राहिली, ते आपल्या मनाचं हे झालं की आज वाटलं हे करायचं ते करायचं. भक्ताचा हेतू हा असतो की मला काय वाटतं ते महत्वाचं नाहीये, भगवंतांना कोणती गोष्ट आनंद देते ती महत्वाची आहे. आणि भगवंतांना आनंद देण्यासाठी मला एखादी गोष्ट आज आवडत असू किंवा उद्या खूप कठीण वाटत असू, आवडत नसू, पण मी समर्पणानुसार, भगवंतांच्या प्रेमानुसार त्यांच्या आनंदासाठी ते कार्य पूर्ण मन लावून करणार. तो आहे भक्तीचा स्तर. हरे कृष्ण. श्लोक क्रमांक 33. अथ दूरागतान् शौरिः अथ दूरागतान् शौरी कौरवान् विरहातुरा कौरवान् विरहातुरान् सन्निवर्त्यं दृढं स्निग्धान् सन्निवर्त्यं दृढं सिद्धान् प्रायात् स्वनगरीं प्रियै. प्रयास्वनगरीं प्रिये. कुणाला वाचायचं आहे? हरे कृष्ण. हरे कृष्ण. विजया माताजी का? कुणी? ओके ओके माताजी. हरे कृष्ण. कुरु राजवंशातील ते पांडव भगवान श्रीकृष्णाविषयीच्या अत्यंतिक जिव्हाळ्यामुळे त्यांना निरोप देण्यासाठी सुदूर अंतरापर्यंत त्यांचा समावेश केले. आता भविष्यात विरह होणार या कल्पनेने त्यांची अंतःकरणे भरून आली होती, परंतु भगवान श्रीकृष्णाने त्यांना परत फिरण्यास उद्युक्त केले आणि त्यांनी स्वतः आपल्या प्रियजनांसह द्वारकेकडे प्रयाण केले. हरे कृष्ण. हरे कृष्ण. तर आपण इथे बघत आहोत की भगवंत हे हस्तिनापूरवरून निघाले आहेत द्वारकेला जाण्यासाठी. युधिष्ठिर महाराजांनी चतुरंग सेना त्यांच्या सोबत दिलेली आहे, आणि केवळ चतुरंग सेनाच दिली नाही, भगवंतांच्या सोबत पण 5ही पांडव पण त्यांना निरोप देण्यासाठी निघालेत, आणि केवळ निघाले नाहीत, बऱ्याच दूर पर्यंत भगवंतांसोबत गेलेले. आणि त्या विरहाच्या भावनेने की भगवंत आता जाणार आणि आपण त्यांच्या प्रत्यक्ष सहवासात राहणार नाही, सर्व पांडव हे त्यांच्या अंतःकरणे भरून आली आहेत. आणि नंतर कृष्णाने त्यांना थांबवलेलं आहे की तुम्ही आता परत जा हस्तिनापूरला. त्यानंतर काय होतं, तर हा जो अध्याय आहे हा आहे भगवंत हस्तिनापूरवरून निघत आहेत, हा अध्याय. आणि हा पुढचा अध्याय आहे भगवंत द्वारकेमध्ये प्रवेश करत आहेत. तर दोन्ही अध्यायामध्ये खूप विशेष प्रकारे वेगवेगळ्या भक्तांच्या भावना सांगितलेल्या आहेत, आणि त्यामधून आपण काय शिकू शकतो ते पण आपल्याला पाहायला मिळतं. श्लोक क्रमांक 34 आणि 35.
कुरुजाङ्गलः पाञ्चाला पाञ्चालां शूरसेनान् सयामुना शूरसेनां ब्रह्मावर्तं कुरुक्षेत्रम् ब्रह्मावर्तं कुरुक्षेत्रम् मत्स्यान् सारस्वतानथ मत्स्यान् सारस्वताम् मरुधन्वम् अतिक्रम्य सौवीराभिरयोपरा सौवीराभिरोपरा आनर्तान् भार्गवोपागा आनर्तान् भार्गवोपागा शान्तः बाहो मनाग् विभुः तर या श्लोकांमध्ये, या 2 श्लोकांमध्ये भगवंत हस्तिनापूर म्हणजे दिल्लीहून द्वारकेला, जे की गुजरात मध्ये आहे, पोरबंदरच्या जवळ, त्या ठिकाणी जाताना भगवंतांना कोणकोणते प्रदेश, भगवंत कोणकोणत्या भागातून गेले त्याचं वर्णन आहे. हरे कृष्ण. विजया माताजी कंटिन्यू करा तुम्ही. हरे कृष्ण प्रभू. हरे कृष्ण. हे शौनक त्यानंतर भगवान श्रीकृष्ण कुरु जंगलाकडे निघाले. पुढे पांचाल, शूरसेन, यमुना तीरावरील प्रदेश, ब्रह्मावर्त, कुरुक्षेत्र, मत्स्य, सारस्वत तसेच वाळवंटी प्रदेश आणि पाण्याचा अभाव असलेले प्रदेश ओलांडून ते पुढे सौवीर आणि आभीर प्रदेशातून जात जात अंततः या सर्वांच्या पश्चिमेस असलेल्या द्वारका नगरीत पोहोचले. तात्पर्य: प्रभुपाद द्वारा भगवान श्रीकृष्ण त्या काळात ज्या ज्या प्रदेशातून गेले त्या प्रदेशांची नावे त्या काळी भिन्न भिन्न होती, परंतु त्या मार्गदर्शनावर एवढे स्पष्ट आहे की त्यांचा प्रवास दिल्ली, पंजाब, राजस्थान, मध्य प्रदेश, सौराष्ट्र आणि गुजरात यातून झाला आणि सर्वात शेवटी ते आपल्या प्रांतातील द्वारका नगरीत पोहोचले. या प्रांताचा आजपर्यंत अधिक अभ्यास वा संशोधन करून आपला काही लाभ होण्यासारखा नाही. तथापि असे दिसते की राजस्थानचा वालुकामय प्रदेश आणि मध्य प्रदेशातील वर्षणाचा प्रदेश हे गेली 5 सहस्र वर्षे तसेच आहे. काही मृदुतज्ञ असे सांगतात की हे वाळवंट अलीकडील काळात निर्माण झाले आहे. त्यात भागवतातील विधाने तरी अनुमोदन देत नाही. ही बाब आपण भूस्तर शास्त्रज्ञांवर सोपवूया, कारण नित्य परिवर्तनशील विश्वास भूस्तरामधील परिवर्तने विविध टप्प्यांनी होत असतात. कुरु प्रदेशातून निघून भगवान आता आपल्या द्वारका नगरीत पोहोचले आहेत ही आपल्याला समाधानाची गोष्ट आहे. कुरुक्षेत्र हे अगदी वैदिक काळापासून अस्तित्वात आहे आणि त्याचे अस्तित्व नाकारणे अशा दुर्लक्षणे हे टीकाकारांचे वेडेपण आहे. हरे कृष्णा प्रभूजी. हरे कृष्ण. धन्यवाद. हरे कृष्ण. तर इथे आपण पाहत आहोत की कशा प्रकारे भगवंत वेगवेगळ्या प्रदेशातून गेले त्या भागांचं वर्णन दिलेलं आहे, की असे काही भाग जे की वाळूंनी भरलेले आहेत, वाळवंटी प्रदेश आहेत, काही भाग आहेत जिथे पाण्याचा अभाव आहे. आणि जर आपण दिल्ली ते द्वारका याचा जर मॅप पाहिला, रूट पाहिला, तर भागवतांमध्ये जे सांगितलेले प्रदेश आहेत ते हे आहेत, हे आपल्या निदर्शनास येते. दिल्ली, पंजाब, राजस्थान, मध्य प्रदेश, सौराष्ट्र आणि गुजरात यातून भगवंतांचा प्रवास झाला आणि अंततः ते द्वारका नगरीत पोहोचले. तर एकच श्लोक राहिलाय प्रभूजी माताजी, एवढा कव्हर करायचा आज आपण. चालेल, मग आपण पुढच्या वेळेला पुढच्या अध्यायापासून सुरुवात करूया. हो ठीक आहे. प्रभूजी. ओके ओके. तत्र तत्र ह तत्र 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 तत्रैः
हरिः प्रत्युद्यतार्हणः हरिः प्रत्युत्तरः सायं भेजे दिशं पश्चात् सायं भेजे दिशं पश्चात् गविष्ठो गां गतस्तदा. गविष्ठो गतस्तदा. हरे कृष्ण. अलका माताजी. यस. हरे कृष्ण प्रभुजी. हरे कृष्ण. तात्पर्य श्रील प्रभुपादजी द्वारा या प्रदेशातून प्रवास करीत असता ठिकठिकाणी स्थानिक लोकांनी भगवान श्रीकृष्णाचे स्वागत करून त्यांची पूजा केली आणि त्यांना विविध भेटी दिल्या. सर्व ठिकाणी संध्याकाळच्या वेळी भगवान आपला प्रवास थांबवून संध्या वंदनादी विधी संपन्न करेल. सूर्यास्तानंतरचा हा त्यांचा नित्यक्रम असे. तात्पर्य श्रील प्रभुपादजी द्वारा येथे असे सांगितले आहे की भगवान श्रीकृष्ण प्रवासात असताना सुद्धा आपली धार्मिक कर्तव्ये नित्य नियमाने आचरित असत. काही जण असा तात्विक दृष्ट्या तर्क करतात की भगवंतांना सुद्धा सकाम कर्म करणे भाग आहे, परंतु वस्तुस्थिती तशी नाही. सत्कर्म अथवा दुष्कर्माच्या फळावर भगवान अवलंबून नसतात, ते परिपूर्ण आहेत. ते जे करतील ते प्रत्येकाच्या कल्याणाचेच असते. तथापि ते जेव्हा अवतार घेऊन पृथ्वीवर येतात तेव्हा साधू संतांचे, भक्ताचे रक्षण व अधार्मिकांचे निर्दालन यासाठीच त्यांचे कार्य चालते. त्यांना स्वतःसाठी कर्तव्य म्हणून जरी काही नसले तरी लोकांनी अनुकरण करावे यासाठी ते सर्व काही करतात. शिकवण्याचा वास्तविक हाच खरा मार्ग आहे. स्वतः योग्य आचरण करावे आणि त्याद्वारे दुसऱ्यास शिकवावे. अन्यथा केवळ अंध उपदेश कोणीच स्वीकारणार नाही. भगवंत स्वतः सर्व सकाम कर्माचे फलदाते आहेत. ते स्वतः स्वयंपूर्ण आहेत. तरीही आपणा सर्वांना परमार्थाचे शिक्षण देण्यासाठी ते धर्मग्रंथातील नियमांचे काटेकोरपणे पालन करतात. त्यांनी जर असे केले नाही तर सामान्य माणूस भ्रांत होईल. विकसित अवस्थेमध्ये माणसाला भगवंताच्या इंद्रियातील दिव्य रूपाचे आकलन होऊ लागते आणि मग तो त्यांचे अनुकरण करण्याच्या भरीच पडत नाही, कारण ते अशक्यच आहे. भगवान मानव समाजात अवतरले की ते सामान्य मनुष्याप्रमाणे आचरण करतात, परंतु कधी कधी ते अलौकिक गोष्टी करून जातात. त्याचे इतरांनी अनुकरण करायचे नसते. संध्या करण्यासाठी त्यांची जी कर्मे येथे सांगितली आहे ती सर्वांनीच अनुसरवायची आहेत. परंतु पर्वत उचलणे अथवा गोपींसमवेत नृत्य करणे अशा कर्माचे अनुकरण करणे कोणाला शक्य नाही. कोणालाही सूर्याचे अनुकरण करता येणे शक्य नाही. सूर्य एखाद्या अतिशय अपवित्र स्थानावरील पाणी सुकवू शकतो. सामर्थ्यवान पुरुष एखादी सर्वमंगल कृती संपन्न करतो आणि आपण जर त्याच्या कृतीचे अनुकरण करू लागलो तर आपणास अनंत संकटात सापडावे लागेल. म्हणून सर्वच कर्मे अनुभवी मार्गदर्शन व श्रीकृष्ण कृपेची साक्षात श्रीमूर्ती असलेल्या आध्यात्मिक सद्गुरूंचे मार्गदर्शन करणे अत्यावश्यक आहे. तरच आपल्याला प्रगतीची दिशा मिळेल. अशा प्रकारे श्रीमद भागवताच्या पहिल्या स्कंदातून श्रीकृष्णांचे द्वारकागमन नामक 10व्या अध्यायातील भक्ती वेदांत भाष्य संपन्न. हरे कृष्ण. धन्यवाद. की जय. धन्यवाद माताजी. तर इथे सांगितलं आहे की भगवंत कसे या पृथ्वीवर अवतरल्यानंतर आम्हा सर्वांसाठी एका आदर्श व्यक्तीचं उदाहरण हे स्थापित करतात आणि शास्त्रामध्ये सांगितलेले वेगवेगळे नियमांचं पालन करण्यासाठी भगवंत हे बद्ध नाहीये, परंतु त्यांनी जर या नित्य नियमांचं पालन करून आदर्श उदाहरण आपल्या समोर प्रस्तुत नाही केलं तर जे सामान्य व्यक्ती आहेत त्यांनी पाहायचं कुणाकडे. जे सामान्य व्यक्ती आहेत ते आपल्या आध्यात्मिक प्रगतीच्या मार्गामध्ये निश्चित भरकटतील. त्याच्यामुळे भगवद्गीतेमध्ये एक खूप सुंदर श्लोक येतो 3ऱ्या अध्यायामध्ये, यद्यत आचरती श्रेष्ठ. 3ऱ्या अध्यायामध्ये 21वा श्लोक भगवद्गीतेमध्ये येतो, ज्याच्यामध्ये भगवंत म्हणतात यद्यत आचरती श्रेष्ठ तत्तत् एवेतरो जनः. स यत् प्रमाणं कुरुते स यत् प्रमाणं कुरुते लोकस्तत् अनुवर्तते.
लोकांत अनुवर्तते. यामध्ये भगवंत सांगतात की यद यद आचरती श्रेष्ठ, समाजातले जे रिस्पेक्टेबल जे लीडर्स आहेत, जे प्रतिनिधी आहेत, ते ज्या प्रकारचे कर्म करतील, सामान्य व्यक्ती हा त्या प्रकारच्या कर्मांनी प्रभावित होतो आणि स्वतः पण त्या प्रकारचे कर्म करायला शिकतो. तयत् प्रमाणम कुरुते, की सामान्य व्यक्तींसाठी अशा प्रकारच्या श्रेष्ठ जे लीडर्स आहेत त्यांचं जे वर्तन आहे ते एक प्रमाण बनतं. की जसं आपण बघतो कधी कधी बिलबोर्ड्स किंवा ऍडव्हर्टाईज मध्ये एखादा खूप प्रचलित व्यक्तिमत्व, खेळाडू असू द्या किंवा कोणी ऍक्टर असू द्या, अशा प्रकारच्या लोकप्रचलित असणाऱ्या व्यक्तीचा काही ऍडव्हर्टाइजमेंट येते आणि कळत न कळत लोकांच्या मनात असा विचार येतो की तो जर व्यक्ती अशा प्रकारचं वागत आहे, की अशा प्रकारचे कपडे परिधान करत आहे, अशा प्रकारचं ब्रँड एंडोर्स करत आहे, तर आपल्या पण मनात कळत न कळत त्या व्यक्तीप्रमाणे आपलं वर्तन करण्याची म्हणजे पालन करण्याची इच्छा व्यक्त होते, ते प्रमाण बनतं. त्याच प्रकारे भगवंत आपल्या स्वतःच्या उदाहरणावरून इथे प्रस्थापित करत आहेत की भागवतामध्ये 10व्या स्कंदामध्ये अजून विस्तारामध्ये वर्णन आहे की द्वारकेमध्ये राहत असताना पण भगवंत कसे पहाटे लवकर उठायचे आणि आपली पहाटेची जी साधना, आता भगवंतांसाठी तर काही साधना नाहीये कारण ते स्वतः पूर्ण पुरुषोत्तम भगवंत आहेत, परंतु एक आदर्श गृहस्थाचं उदाहरण स्थापित करण्यासाठी भगवंत पण स्वतःवर मनन करायचे, स्मरण ध्यान करायचे. आणि त्याच प्रकारे इथे बघतो आपण की या प्रवासाच्या काळात पण हस्तिनापूरवरून द्वारकेला जाताना रोज संध्याकाळी सूर्य मावळल्यानंतर तो प्रवास थांबवायचे त्या दिवसासाठी आणि ज्या कुठे ठिकाणी थांबले आहेत तिथे त्यांची संध्या वंदना वगैरे इत्यादी विधी संपन्न करीत असत. आणि हा त्यांचा जो नित्यक्रम होता फक्त सामान्य व्यक्तीला आदर्श उदाहरण प्रस्तुत करण्यासाठी. भगवंतांसाठी काही सत्कर्म दुष्कर्म अशा प्रकारची गोष्ट नाहीये, कारण ते ह्या सर्वांच्या परे आहेत, पलीकडचे आहेत. आणि त्याचमुळे शास्त्र सांगतं की भक्त हे भगवंतांचं अनुसरण करतात पण अनुकरण करत नाहीत. या दोन्हीमध्ये फरक काय? अनुकरण करणे म्हणजे आपण इंग्रजीमध्ये त्याला म्हणतो इमिटेट करणे. इमिटेट करणे किंवा मराठीत आपण त्याला म्हणू अनुकरण, हा शब्द आहे तसा, कॉपी करणे. परंतु अनुसरण, अनुसरण म्हणजे त्या मार्गाला पालन करणे. तर भगवंतांनी जो आदर्श भक्तीचा मार्ग घालून दिला आहे त्याला जर आपल्याला पालन करायचंय तर वेगवेगळ्या शास्त्रांमध्ये एकच शिकवण आपल्याला दिसेल. ती शिकवण म्हणजे भगवंतांचे जे अनुभवी मार्गदर्शक आणि शुद्ध भक्त जे आहेत, भगवंतांचे जे प्रतिनिधी आहेत, अशा आध्यात्मिक गुरुला स्वीकार करणं आणि तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया, अशा शुद्ध भक्तांची सेवा करून त्यांचे जे निर्देश आहेत त्यांचं पालन करणं, त्यांनी आपण भक्तीमध्ये प्रगती करू शकतो. भगवंतांचं अनुकरण जर करायचा विचार केला मनुष्य तर विचार करू शकतो की भगवंतांनी 16,108 राण्यांशी विवाह केला, चला मी पण 16,108 नाही तर नाही किमान 8 किंवा 16 राण्यांशी पण विवाह करतो. परंतु भगवंतांनी 16,108 राण्यांशी विवाह करून किती छान प्रकारे त्यांना ठेवलं आहे का? आपली क्षमता तेवढी प्रत्येकाला तेवढं छान प्रकारे ठेवण्याची, आणि प्रत्येक राणीसोबत भगवंत हे रोज उपस्थित होते, ते पण शक्य आहे का? नाहीये शक्य. जर ते शक्य नाहीये तर श्रील प्रभुपादजी सांगतात ज्या प्रकारे सूर्याचं आपण अनुकरण करू शकत नाही, जसं आपण थोड्या वेळापूर्वी उदाहरण दिलं की घाणेरड्या ठिकाणचं पाणी शोषल्यानंतर पण सूर्य हा स्वतः शुद्धच राहतो आणि ती जागा स्वच्छ होते, त्याच प्रकारे भगवंतांचं पण आपण अनुकरण नाही करू शकत, त्यांचं आपण अनुसरण करायला पाहिजे. त्यांनी जो मार्ग दाखवून दिलेला आहे त्या मार्गामध्ये आपण वाटचाल करायला पाहिजे, त्यांच्या शुद्ध भक्तांचं मार्गदर्शन प्राप्त करून. अशा प्रकारे आज आपला 10वा अध्याय संपलेला आहे. भगवंतांचं हस्तिनापूर मधून द्वारकेसाठी गमन. आता पुढचा अध्याय आहे भगवंतांचं द्वारकेमध्ये आगमन. त्याच्यामध्ये आपण पुढच्या सत्रामध्ये पाहू. कुणाचा काही प्रश्न आहे? हरे कृष्ण प्रभुजी, माताजी. हरे कृष्ण. हरे कृष्ण. नाही, ठीक आहे, ठीक आहे. खूप खूप धन्यवाद. इथे उद्याच्या दिवशी पण, आज आणि उद्या खूप विशेष दिवस आहे.
उद्या इथे अजून 2 ठिकाणी जगन्नाथजींची रथयात्रा आहे. तर मी आनंदित आहे की पुन्हा सिंगापूरच्या भक्तांच्या सहवासात इथे सहवास लाभेल. हरे कृष्ण. खूप खूप धन्यवाद आपल्या सगळ्यांचा. वंश कल्पतरुभ्यश्च कृपा सिंधुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. अनंत कोटि वैष्णव वृंद की जय. वैष्णव ठाकुर की जय. श्रील प्रभुपाद की जय. हरे कृष्ण. हरे हरे कृष्ण. हरे धन्यवाद कृष्ण, प्रभूजी. धन्यवाद. हरे कृष्ण. हरे कृष्ण प्रभुपाद. हरे कृष्ण प्रभूजी. हरे कृष्ण. धन्यवाद. हरे कृष्ण.